नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मित्रांनो, तुम्हाला हे शीर्षक वाचल्यानंतर वाटेल की मी काहीतरी सनसनाटी व्हिडिओ बनवण्याच्या मागावर आहे की काय, परंतु तसं काही नाहीये. अमेरिका तेरे तुकडे होंगे अ, ही आजच्या घडीला एक खूप दूर पल्ल्यावरची घटना आपल्याला वाटते खरी. पण एखाद्या अंतिमतः तिथपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास असतो ना, त्या प्रवासाची सुरुवात कुठेतरी अशीच होत असते. आणि त्याच्यासाठी म्हणूनच मी हा विषय घेण्याचं ठरवलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की 2020 मध्ये ज्यावेळेला बायडेन हे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले, त्यानंतर स्थलांतरितांकडे बघण्याचा एकंदरीत जो दृष्टिकोन होता अमेरिकन सरकारचा, तो पूर्णपणे बदलेल अशी अपेक्षा होती आणि तसंच झालं. एकंदरीतच डेमोक्रॅटिक पक्ष जो आहे त्यांना बाहेरून येणारी माणसं हवी आहेत. कारण ही जी माणसं आहेत ती वेगवेगळ्या पंथाची, जातीची, धर्माची असल्यामुळे आणि केवळ डेमोक्रॅटिक पक्ष अमेरिकेतला असा आहे, की जो सर्वांना सामावून घेण्याची अ, गोष्टी करतो. आणि त्याच्यामुळे हे सगळे जे लोकं येतील ते कधी ना कधीतरी नागरिक बनतील आणि मग तसं जर का झालं, तर ते आपले मतदार होतील. फार त्या गोष्टी सगळ्या सोडून द्या. परंतु कल्पना करा, की एखादा असाच अ, अन्यवंशीय माणूस असेल तिकडे अमेरिकेत, जो आज नागरिक आहे आणि त्याला असं दिसलं, की अरे माझ्याही लोकांना आज सुद्धा अमेरिकेमध्ये अशा पद्धतीने येण्याची सोय आहे, तर तो कुठेतरी सुखावतो. हां, ठीक आहे. म्हणजे अगदी समजून चला, की समजा आपले काही जे भारतीय तिकडे आहेत आणि अशा भारतीयांना जर का बेकायदेशीर स्थलांतरण करण्यासाठी अमेरिकेने होकार दिला, तर तिथल्या भारतीयांना सुद्धा कदाचित बरंच वाटेल, की हो आता आपली माणसं जास्त होतील, आपली संख्या जास्त होईल. तेव्हा अशा पद्धतीमध्ये जे आधीच नागरिक आहेत, त्यांचीही मतं आपल्याला मिळू शकतील, असं देखील गणित असेल. ही मतपेटीचं जे राजकारण असतं ना, ते अतिशय डेंजरस असतं मित्रांनो. परंतु ते घडताना तर दिसतंय. तुम्हाला माहिती आहे का या सगळ्याचा परिणाम काय झालेला आहे? बायडेन सत्तेत आल्यानंतर अक्षरशः वर्षाकाठी लाखोनी, लाखोनी स्थलांतरित बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये प्रवेश करतायत. मग आम्हा सगळ्यांना माहिती आहे, की एखाद्या माणसाला जर का कायदेशीररित्या अमेरिकेमध्ये जायचं असेल, तर किती त्रास होतो. एक साधा विद्यार्थी म्हणून व्हिसा मिळवायचा, तर आम्हाला काय-काय गोष्टी सांगायला लावतात ते. तुमचा बँक बॅलन्स काय, तुमचं शिक्षण आहे, त्याचे पैसे तुम्हाला कुठून मिळणार आहेत, तुम्ही ती परतफेड कशी करणार आणि तुमच्याकडे केवळ फीचे पैसे आहेत का तिथल्या वास्तव्याचे पैसे आहेत, किती वर्षांसाठीचा निधी उपलब्ध आहे, या सगळ्या गोष्टीची फेरफार शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला अमेरिकेमध्ये प्रवेश दिला जात नाही. नोकरीची अवस्था ही तशीच आहे. जर का तुम्हाला वर्क परमिट घ्यायचं झालं, तरी देखील अत्यंत कसून तपासणी होत असते. एकंदरीतच तुम्ही इथे आलात, तर कायमचे इथे राहणार नाही, असा जो कोणी कॅन्डिडेट त्यांना वाटेल, त्याला साधारणपणे व्हिसा दिला जातो. मग तो विद्यार्थी व्हिसा असो, वर्क परमिट असो किंवा साधा टुरिस्ट व्हिसा असो. हे सगळे नियम धाब्यावर ठेवून ज्या वेळेला बेकायदेशीर स्थलांतरितांचं स्वागत करण्याचा निर्णय डेमोक्रॅट पक्षाने घेतलाय, त्याच्याबद्दल जरूर त्यांच्या हेतूवरती शंका उठणं हे स्वाभाविक आहे मित्रांनो. हे प्रकरण इथेच थांबलेलं नाहीये. कॅलिफोर्निया सारखं राज्य तुम्हाला माहिती आहे, ज्याची अर्थव्यवस्था ही एकेकाळ ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेपेक्षा सुद्धा मोठी आहे असं समजलं जात होतं. इतकी उद्यमशीलता तिथे होती, इतके उद्योग होते आणि सर्व प्रकारच्या सुखसोयी ज्या कॅलिफोर्नियामध्ये उपलब्ध होत्या, त्या कॅलिफोर्नियामधले रस्ते जे आहेत, तिथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांनी आपली पसाऱ्या पथरलेल्या तुम्हाला इतक्या भयानक अवस्थेमध्ये लोक राहतायत. बेघर माणसं आहेत, रस्त्यामध्ये भीक मागतायत, लूटमार करतायत. या सगळ्याला आळा म्हणून म्हणे असं म्हणतात, की तिथल्या गव्हर्नर साहेबांनी नियम काढला, की एखाद्या दुकानामधून जर का एखादी वस्तू या लोकांनी उचलली, तर त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला जाऊ नये. आजपर्यंत अमेरिकेमध्ये असे नियम इतके कडक होते, की तुम्ही एखादी छोटीशी सुई जरी उचललीत आणि त्याचं जर का पैसे दिलेले नसले, तरी शॉपलिफ्टिंगच्या नावाखाली तुम्हाला
त्याच्यावरती तुमच्यावरती पोलीस कारवाई होऊ शकायची. परंतु आता $1000 पर्यंत कोणी एखादी वस्तू उचलली तर त्याच्यावर कारवाई होऊ नये म्हणून नियम करण्यात आलेले आहेत. आणि त्याचा परिणाम असा झाला की मोठमोठ्या दुकानांमधून सर्व वस्तूंची लूटमार केली गेलेली नुसती कोणी सांगितली नसेल तुम्हाला, अनेक व्हिडिओ त्याचे तुम्हाला बघायला मिळतील. आता परिणाम असा झालेला आहे की अनेक सुपर मार्केट्समध्ये माल हा जो ज्याला डिस्प्ले म्हणतात आपण, दाखवण्यासाठी ग्राहकाला आमच्याकडे काय आहे, ही वस्तू कशी चालते, त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण व्हावं म्हणून जो माल ठेवला जात होता ती पद्धतच बंद झाली. म्हणजे आता जर का तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची झाली तर तिथे काउंटरवर जाऊन सांगायचं की अमुक कंपनीचं अमुक मॉडेल मला पाहिजे आहे, त्याचे पैसे द्यायचे आणि मग ते सांगतील तुम्हाला की ते अमुक दिवशी येऊन घेऊन जा. तेव्हा ते पिकअप ऑर्डर सारखं घेऊन जायचं घरी. अशी अवस्था आली. कारण सुपर मार्केट्सना सुद्धा हे खरंच परवडणार आहे का? आणि एका माणसाने एका वेळी $1000 न्यायचं, परत तो अर्ध्या तासाने 2 तासाने आला तर तो परत नेतोय. कसलंही धरबंध नाही मित्रांनो. आणि मग अशी जी अवस्था आली कॅलिफोर्नियामधून, ही सगळी इतरही राज्यांमध्ये हे स्थलांतरित पसरवण्यात आले. सगळ्यांना सांगितलं गेलं तुम्ही घ्या. न्यूयॉर्क सारख्या शहराची अवस्था काय आहे तुम्ही वाचली असेल कथा, की इतके हजारोनी निर्वासित आज न्यूयॉर्कमध्ये पोहोचलेले आहेत, केवळ शहरात नाही तर राज्यात सुद्धा, की तिथल्या हॉटेलमध्ये म्हणे त्यांची सोय लावली गेली आणि त्याचं बिल कोण भरणार? तर सरकार भरणार त्याचं बिल. लक्षात घ्या. अशी अवस्था कधी तुम्ही बघितली आहे का अमेरिकेमध्ये? आणि मग काय तर तेही हॉटेल सुद्धा जेव्हा कमी पडायला लागली तेव्हा मुलांना सांगितलं शाळेत येऊ नका. 2-4 दिवस हे निर्वासित तुमच्या शाळेमध्ये वास्तव्याला असणार आहेत. आणि एकाने मी बघितलं ट्विटरवरती अत्यंत सार्कॅस्टिकली उपरोधानी एक कॉमेंट लिहिलेली मी वाचली आणि त्यांनी म्हटलं होतं की आता हे सरकार नेमकं काय करणार आहे, ज्यांच्या शाळाही संपल्या, सगळी मैदानं संपली, हॉटेल संपली, तर हे आम्हाला सांगतील की तुमच्या घरामध्ये यांना ठेवून घ्या, कारण तुमचं घर काय 3000 स्क्वेअर फुटाचं आहे आणि तुम्ही 2च माणसं राहताय, तेव्हा यांना तिथे सोय करून द्या त्यांची. ही परिस्थिती जर का येणार आहे का अमेरिकेत, असं उपरोधाने त्या माणसाने विचारलं होतं खरं, परंतु त्याच्या मागचा जो सात्विक संताप आहे त्याची तुम्ही कल्पना करून बघा काय त्यांच्या मनात खदखदत असेल ते. कॅलिफोर्निया सारखं राज्य आहे, तिथल्या सीमा उघड्या करून बायडेन सरकारचं समाधान झालेलं नाहीये. त्यांची नजर आता टेक्सासकडे वळली आहे. टेक्सासच्या सीमेतून सुद्धा असेच बेकायदेशीर स्थलांतरित निर्वेदपणे आत यावेत ह्याच्यासाठी टेक्सासच्या सीमा उघडून द्याव्यात म्हणून बायडेन सरकारने टेक्सासच्या गव्हर्नर साहेबांना कळवलेलं आहे. परंतु टेक्सासचे गव्हर्नर जे आहेत ते अत्यंत ठाम आहेत आपल्या भूमिकेवर आणि त्यांनी सांगितलंय की ही गोष्ट आम्ही आमच्या सीमेवरून त्याला परवानगी मिळणार नाही. टेक्सासची सीमा ओलांडून बेकायदेशीर स्थलांतरितांना घेतलं जाणार नाही म्हणून असा त्यांनी ठाम निर्णय सांगितल्यानंतर बायडेन साहेबांनी सांगितलं की एक लक्षात घ्या, मला तिकडे सैन्य पाठवावं लागेल. किती गंभीर इशारा आहे मित्रांनो. कल्पना करा तुम्ही, एखादं राज्य जे आहे त्या राज्यामधून सांगितलं जातं की आमच्या सीमा आम्ही अशा पद्धतीने उघडू देणार नाही म्हणून, आणि त्याच्यावरती बायडेन सरकार सांगतं की अशा सीमा उघडल्या पाहिजेत आणि तुम्ही उघडणार नसाल तर मला सैन्य पाठवावं लागेल. ही काय परिस्थिती आहे मित्रांनो? काय परिस्थिती आहे? तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्यावरती? टेक्सास एकटं नाही पडलेलं. आता असं म्हणतात की काय 50-56 राज्य आहेत अमेरिकेतली, त्यातली आणखी 25 राज्य ही टेक्सास गव्हर्नरच्या समर्थनार्थ उभी राहिलेली आहेत. आणि त्यांनी सांगितलंय की टेक्सासचे गव्हर्नर जे काही करतील त्याला आमचा पाठिंबा आहे. आता मित्रांनो तुम्हाला माझ्या शीर्षकाचा अर्थ कळेल. अमेरिका तेरे तुकडे होंगे हे कोण म्हणतंय आणि कशासाठी म्हटलं जातंय? हे बायडेन सरकार जे आहे त्यांचा सगळा एकंदरीतच रोख आहे, पवित्र आहे, तो काय आहे आणि त्यांचा सगळा कार्यक्रम काय आहे त्याच्याबद्दल मी अनेक व्हिडिओ केले असतील. हा स्थलांतरितांचा प्रश्न केवळ एकटा नाहीये. मी त्याच्यावरती जो सोशल त्यांचा जो अजेंडा आहे त्याच्यावरही सामाजिक अजेंडा, त्याच्यामध्ये लिंग बदल आणि त्या अशा ज्या सगळ्या समस्या ते हाताळू बघतात त्याच्यावरती सुद्धा मी केलेला आहे.
ब्लॅक लाईव्ह मॅटर्स नावाची जी त्यांच्याकडे आंदोलन झालं त्याच्याबद्दलची त्यांची भूमिका असेल, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या अत्यंत संशयास्पद आहेत. आणि मग आज टेक्सासचे जे गव्हर्नर आहेत त्यांना जर का अशी भूमिका घ्यावी लागली असेल आणि इतर 25 गव्हर्नरांना त्यांना समर्थन देण्याची पाळी आलेली असेल, तर ह्याचा अर्थ असा होतो की अमेरिकेमध्ये उघड उघड 2 तट पडलेले आहेत. आणि एक जो तट आहे, एक जी बाजू आहे, त्यांना ही सगळी धोरणं नापसंत आहेत. आता हे सगळं कशासाठी केलं जातंय हा मुळात प्रश्न आहे. आणि मग आपल्या 4 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये जर का असे लाखोनी स्थलांतरित अमेरिकेने स्वीकारले. तसं म्हटलं जातं की एक काळ होता की भारतीय तिथे गेलेले होते, कायदेशीररित्या गेलेले भारतीय. त्यांना जर का तिथलं कायम निवासित्व पाहिजे असेल, परमनंट रेसिडेन्सी किंवा ग्रीन कार्ड म्हणतात, तर त्याच्यासाठी त्यांना 3-4 वर्ष थांबायला लागायचं. मग हा काळ हळू-हळू 6-7 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, आता असं म्हणतात की तुम्हाला 100 वर्ष थांबावं लागेल. ह्याचाच अर्थ तुमच्या हयातीमध्ये सुद्धा ग्रीन कार्ड तुम्हाला मिळणं अशक्य करून टाकलेलं आहे. आणि हे अशक्य का झालंय? कारण हे बेकायदेशीर स्थलांतरित जे आहेत ते अमेरिकेला हवेत. त्यांना सुशिक्षित आणि कायदेशीररित्या तिथे स्थलांतरण केलेले लोक आज नको आहेत. तेव्हा ही परिस्थिती जी आहे ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. हे सगळं कशासाठी केलं जातं? हे सगळं मतपेटीसाठी केलं जातं असं आपण म्हटलं तर त्याच्यात काही वावगं ठरेल का मित्रांनो? कल्पना करा तुम्ही की आज तिथे जे काही 35, 40, 50 लाख भारतीय आहेत समजा आणि अमेरिकन सरकारने असं जाहीर केलं की हो, अ, अशा तऱ्हेने बेकायदेशीर स्थलांतरण जर का भारतीयांनी केलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू. तर तिथले जे कोणी भारतीय आहेत त्यांना थोडा आनंदच होईल की हा ठीक आहे बाबा, आपले भारतीय आता येतायत, आपल्या इतक्या हाल अपेष्टा ह्यांना भोगाव्या लागणार नाहीत. त्यांना लवकरात लवकर अमेरिकेमध्ये प्रवेश मिळतोय. कदाचित त्यांना आनंद होईल. आणि मग असाच आनंद वाटणारे जे इतर अमेरिकेतले गट आहेत, त्या गटांची आज मनस्थिती काय असेल बघा. त्यांचं जे मत आहे ते बायडेन सरकारबाबत थोडंसं अनुकूल झालेलं असू शकतं. आपण नाकारू शकत नाही त्याच्यावरून. अशा प्रकारचे जर का एक वातावरण निवडणुकीच्या आधी तयार करण्यासाठी म्हणून हे प्रयत्न जर का केले जात असतील ते अत्यंत घृणास्पद आहेत असं मी समजते. अमेरिकेचे मी टेक्सासचे गव्हर्नर जे म्हटलं ते गव्हर्नर साहेब, हा परिस्थिती बघा कशी आली आहे की एक विषय सहज म्हणून सुचवला गेला आणि बायडेन साहेबांनी रिपब्लिकन डेला आपल्या प्रजासत्ताक दिनाला भारतात यावं असं सुचवलं गेलं. अर्थात ते काही अधिकृतरित्या पाठवलेलं निमंत्रण नव्हतं. त्याच्यामुळे बायडेन साहेबांनी आपल्या कॅलेंडरमध्ये बसत नाही म्हणून कळवल्यानंतर भारताने मॅक्रॉन यांना बोलवलं आणि समारंभ तर झाला. परंतु या समारंभामध्ये टेक्सासचे गव्हर्नर आलेले होते. आणि हे ग्रेग ॲबट इथे आले आणि ग्रेग ॲबट यांनी अत्यंत उत्साहात त्या समारंभामध्ये भाग घेतला. इतकंच नाही तर टेक्सास आणि भारत यांच्यामध्ये काही उत्तम करार सुद्धा बिझनेससाठी करून ते गेलेले आहेत. तेव्हा ही सगळी जी परिस्थिती ज्या पद्धतीमध्ये बायडेन सरकार भारत सरकारला अडवू बघतंय आणि तो जो कोण पन्नू आहे त्याच्या गुरपतवंत सिंग पन्नू त्याच्या कारणामुळे आणि त्याचं निमित्त दाखवून तुमची गळचेपी करण्याचा प्रयत्न करतायत, हात पिरगळण्याचा प्रयत्न करतायत. त्या पार्श्वभूमीवरती ॲबट यांचा इथला दौरा आणि त्यांचं प्रजासत्ताक दिनाला हजर राहणं हे अत्यंत उठून दिसतंय मित्रांनो. अशा पद्धतीने जर का हे राजकारण चालू राहिलं तर मी अर्थातच पुन्हा एकदा सोशल मीडियामध्ये वाचलं. काही नागरिक असं म्हणतायत, की अशा पद्धतीने जर का आमच्यावरती जबरदस्ती केली गेली, तर आम्ही या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये राहू कशासाठी? आम्ही स्वतंत्र होतो. आम्ही आमच्या सहमतीने, आमच्या संमतीने अमेरिकेमध्ये सामील झालेलो होतो. परंतु तुम्ही जर का अशा पद्धतीने आम्हाला जर का बेकायदेशीर स्थलांतरित घेण्याची सक्ती करत असाल, तर ती सक्ती मात्र आम्ही मान्य करणार नाही. हा एक लक्षात घ्या. आजच्या घडीला ही एक अत्यंत किरकोळ बाब असू शकते. सोशल मीडियामध्ये लोकं बोलतायत आणि त्या त्या प्रतिक्रिया देतायत. परंतु कुठेतरी ह्याचं बीज रोवलं जात असतं मित्रांनो आणि ते बीज रोवलं जातं ना,
ते अतिशय भयानक आणि गंभीर स्वरूप कधी येईल ह्याचा नेम नसतो आणि म्हणून ते मुळात टाळायचं असतं. परंतु ते टाळायचं सोडून बायडेन सरकार हे अधिकाधिक संकट अमेरिकेच्या दिशेने आणताना दिसत आहेत. ते केवळ नुसते थांबले नाहीयेत, एका मागोमाग एक युद्ध पेटवण्याचे प्रयत्न चालवले आहेत आणि त्याच्यामध्ये वारेमाप पैसा गेलेला आहे. अमेरिकेची अवस्था अशी आहे, अर्थव्यवस्था, की त्यांना त्यांचं जे कर्ज आहे ते हळूहळू डोईजड होत जाणार आहे. जसजसा डॉलरमध्ये व्यापार करण्यापासून अनेक देश परावृत्त होत चाललेले आहेत, तसतसं त्यांच्या समोरचं आर्थिक संकट जे आहे ते अधिकाधिक गंभीर होत जाईल आणि तिथे डबघाईला येणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तिथल्या काही बँका ज्या आहेत, आपण बघितलं गेल्या वर्षी मी कधीतरी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये काही बँका कशा बुडालेल्या होत्या त्याच्याबद्दलचं वर्णन आपण ऐकलं असेल. अशीच परिस्थिती आताही निर्माण होऊ शकते, कदाचित शकणार नाही. त्याच्यासाठी त्यांना अनेक प्रयत्न करावे लागतील. परंतु हे सगळं असताना जेव्हा तुम्ही काही लाखो स्थलांतरितांचं ओझं डोक्यावरती घेता आणि त्यांच्यासाठी सगळ्या सुखसोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा हा प्रयत्न जो आहे, हा प्रयत्न हा अत्यंत शंकास्पद होऊन जातो. शंकास्पद आहे ही परिस्थिती. तुम्हाला जर का वर्कर्स घ्यायचे असतील तर तुम्ही योग्य मार्गाने ते घेऊ शकता. अमेरिकेला कोणी अडवलेलं नाहीये. त्यांना जर का असं वाटत असेल की आपल्या देशातले कारखाने चालले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आम्हाला कमी मजुरीवरती मजूर पाहिजे आहेत, असं जर का तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी तुमचे जे आताचे नियम आहेत ते नियम शिथिल करणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही कायदेशीररित्या स्थलांतरित आणा आणि मग त्यांचा जो मागोवा असतो तो घेणं अतिशय सोपं असतं. तुम्ही सांगा ना असं की अशा पद्धतीने आलेला जो स्थलांतरित आहे त्याला त्याचं जे किमान वेतन आहे ते किमान वेतन आज $10 असेल दिवसाचं तर ते $7 करा, $5 करा, परंतु येणारा कायदेशीर असेल एवढं तर बघा निदान. परंतु तेही न करता केवळ नुसते आणायचे आपल्या कारखान्यांमध्ये जर का त्यांना मजूर उपलब्ध करून घ्यायचे असतील आणि म्हणून हे सगळं चाललं असेल तरी सुद्धा ते शंकास्पदच आहे मित्रांनो. अशा पद्धतीने कुठलंही राष्ट्र उद्या आमच्याकडे आपण आज सुद्धा ओरडतो. बांगलादेशच्या युद्धानंतर जे 1 कोटी निर्वासित तिथे आले ते सगळे परत गेले नाहीत. म्हणून ते शल्य आपल्या मनामध्ये आज देखील आहे. आज सुद्धा तिकडून येणारे रोहिंग्या आम्हाला बोचतात. तिथून येणारे अन्य जे बांगलादेशी प्रजा आहे जी बेकायदेशीररित्या भारतामध्ये घुसते त्याच्याबद्दल आपल्या भावना अत्यंत तीव्र असतात. मग अशाच तीव्र भावना सामान्य अमेरिकेत सुद्धा आहेत हेही लक्षात घ्या. आणि म्हणून ही विघटनाच्या दिशेने जाणारे ही जे पवित्रे आहेत, धोरणं आहेत, ही धोरणं बदलण्याची सद्बुद्धी बायडेन सरकारला होईल कल्पना नाही, त्यांना नाहीच झाली तर मतदार त्यांना ताळ्यावरती आणेल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक जरूर सर्वांसोबत शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनेलला आणि सहकार्य करा. धन्यवाद.